नमस्कार. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठातील पहिला मुद्दा आपण स्पष्ट करणार आहोत. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास लेखन परंपरा. इतिहासात उपलब्ध पुरावे असतात. त्या पुराव्यांचं चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्यांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. मग ही मांडणी जी आहे ती मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. इतिहास लेखन म्हणजे काय तर चिकित्सक पद्धतीने संशोधन करून केलेली मांडणी म्हणजे इतिहास लेखन. मग इतिहास लेखन कोण करतं तर इतिहास चिकित्सापूर्वक संशोधन करणारे जे लेखक असतात, चिकित्सापूर्वक संशोधन करून मांडणी करणारे जे संशोधक असतात त्यांना इतिहासकार असं म्हणतात. इतिहास लेखन इतिहास लेखन कशाला म्हटलं तर चिकित्सक पद्धतीने संशोधन करून केलेली मांडणी म्हणजे इतिहास लेखन होय. मग ही मांडणी कशी केली जाते? मग ती मांडणी जी केली जाते, संशोधन केलं जातं, चिकित्सापूर्वक केलेली जी मांडणी आहे त्या मांडणीला इतिहास लेखन म्हणतात. मग इतिहास लेखन करणारा जो संशोधक आहे त्याला इतिहासकार म्हणतात. इतिहासकार, इतिहास लेखन आणि इतिहासकार. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. मग भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या प्रत्येक घटनेची नोंद ठेवणं किंवा त्या प्रत्येक घटनेचं ज्ञान करून घेणं इतिहासकाराला शक्य नसतं. तर भूतकाळात घडलेल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याने निवडलेल्या त्याची मांडणी करताना अवलंबलेल्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असतो. वैचारिक दृष्टिकोन. त्याच्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं आणि हा दृष्टिकोन त्याची लेखनाची शैली निश्चित करतो. हा वैचारिक दृष्टिकोन त्याची लेखन शैली निश्चित करतो. मग जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. परंतु लोकांना भूतकाळाची जाणीव नव्हती किंवा चिकित्सा नव्हती किंवा त्यांना जिज्ञासा नव्हती असं म्हणता येणार नाही. कारण वडीलधाऱ्या मंडळींकडून ज्या लढाया गाजवल्या, पूर्वजांनी जे पराक्रम गाजवले ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आकांक्षा, जाणीव त्यांच्यामध्ये होती. मग हे कशाच्या आधारे पोहोचवलं जायचं की पुढच्या पिढीपर्यंत त्या पराक्रमाच्या ज्या गोष्टी आहेत, जे गौरव आहेत, जे लढलेल्या लढाया आहेत त्या लढाया पोहोचवण्यासाठी कथा कथन, कहाण्या कथन केल्या जायच्या, गीत गायली जायची, पोवाडे गायले जायचे. तसेच गुहांमध्ये स्मृतिचित्र असायची. तर गुहांमधली स्मृतिचित्र ही जुन्या ज्या आठवणी आहेत त्या जागृत करायचे किंवा त्या नवीन पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याचं काम करायचे. मग अशा प्रकारची गुहांमधली जी स्मृतिचित्र आहेत आपल्याला मागे अभ्यासात झालेलंच आहे. तर मध्य प्रदेशातील भीमबेटका नावाच्या गुहेमध्ये हडप्पाकालीन किंवा सिंधू संस्कृतीतल्या ज्या खेळणी आहेत किंवा भांडी आहेत, त्याचबरोबर अलंकार आहेत, त्यांची चित्र आहेत बघायला मिळतात. त्यावरून आपल्या थोड्याफार पाठीमागच्या किंवा गतकाळातल्या भूतकाळातल्या ज्या घटना आहेत त्या जागृत होतात. मग अशा प्रकारच्या घटना कथन, अशा प्रकारे गतकाळात घडून गेलेल्या घटनांचे कथन कहाण्यांद्वारे, गीत पोवाड्यांद्वारे केले जाते. मग या परंपरा अनेक संस्कृतींमध्ये होत्या, जगभरातल्या अनेक संस्कृती. मग जगभरामध्ये प्राचीन काळीन ग्रीक संस्कृती, त्यानंतर सुमेर संस्कृती आहे, इजिप्शियन संस्कृती आहे, त्याचबरोबर सिंधू संस्कृती आहे, हडप्पा मोहेंजोदडो आहे. तर या संस्कृती मध्ये फार प्राचीन काळापासून हे परंपरा चालत आलेल्या होत्या. मग आधुनिक इतिहास लेखनात या परंपरांना साधनांच्या स्वरूपात आपण अभ्यासतो. आधुनिक इतिहास लेखन करताना त्या परंपरा लिखित, मौखिक आणि भौतिक साधनांच्या सहाय्याने आपण अभ्यासत असतो. आता आपण इतिहासचं पुस्तक बघितलंच आहे.
अभ्यासलं असेल, या इतिहासच्या पहिला आपण हे जे प्रकरण बघतोय त्या प्रकरणात पान नंबर 2 वर आणखी एक रंगीत आराखडा आहे, रंगीत चौकोन आहे. तर हे चौकोन पण दुर्लक्षित करायचे नाही, त्याचं वाचन करायचं नाही असं करायचं नाही. तर ते चौकोन जे आहेत ते हे तुम्हाला माहित आहे का किंवा हे जाणून घ्या अशा प्रकारचे चौकोन आहेत, अशा सदराखालचे जे चौकोन आहेत त्यातली जी माहिती आहे ती अत्यंत महत्वाची आहे. तर ह्या पान नंबर 2 वर दिलेले काय चित्र आहे निरीक्षण केलं का तुम्ही? तर हा एक शिलालेख आहे आणि या शिलालेखातल्या चित्रांमध्ये काय दाखवलंय तर काही सैनिक आहेत, त्यांच्या एका हातात ढाल आहे, एका हातात भाले आहेत आणि ते शिस्तबद्ध पद्धतीने चालले आहेत आणि त्यांचं नेतृत्व एक सेनानी करतो आहे. असे एक शिलालेख आहे. तर हा जो शिलालेख आहे हा फार प्राचीन आहे, जवळजवळ 4500 वर्षापूर्वीचा, म्हणजेच इसवी सन पूर्व काळातील आहे. तर मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृती जी आहे त्या सुमेर संस्कृतीतला हा शिलालेख आहे. त्या सुमेर संस्कृतीच्या काळात दोन राजांमध्ये झालेला जो संघर्ष आहे त्यांच्या नोंदी या शिलालेखांवरून दिसून येतात. तर हा जो शिलालेख आहे सध्या आहे कुठे तर फ्रान्समधील लूर या संग्रहालयात आहे. फ्रान्समधील लूर. फ्रान्समधील लूर या संग्रहालयात हा शिलालेख जतन केलेला आहे. तर एकंदरीत हे चौकोन देखील आपण दुर्लक्षित करायचे नाहीत, कारण परीक्षेमध्ये त्याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न या चौकोनातल्या माहितींवर आणि आपल्याला जादाची माहिती देण्यासाठी हे अधोरेखित केलेले आहेत किंवा रंगीत हे आपल्याला पुस्तकांमध्ये जादाचे दिलेले आहेत. आता पुढचा जो मुद्दा आपण बघणार आहे तो म्हणजे आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखन ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीपासून करावी लागते. योग्य प्रश्नांची वैशिष्ट्ये म्हणून आपण प्रश्नांची मांडणी. आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत ही शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीने व्हायला हवी. आपल्याला माहिती आहे, आपल्याला जादाची माहिती हवी असेल तर त्या माहिती संदर्भात किंवा एखादी चिकित्सा असेल तर त्या संदर्भात अगोदर प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मग आपण शोधायला लागतो. त्यासाठी प्रश्नांची मांडणी करण्यापासून या आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची सुरुवात होते. मग हे प्रश्न जे आहेत, प्रश्नांची मांडणी केली, मग हे प्रश्न जे आहेत हे प्रश्न मानव केंद्रित असायला हवे. हे प्रश्न मानव केंद्रित असायला हवेत. हे प्रश्न मानव केंद्रित असतात ते म्हणजे भूतकाळातील मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृती संबंधी असतात. ते देवदेवता किंवा दैवी ज्या घटना आहेत, दैवी संकेत आहेत त्यांच्याशी जोडलेले नसतात. म्हणजे हे प्रश्न मानव केंद्रित असतात. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजे परत आपण ह्याचं रिपीट करूया. हे दोन वैशिष्ट्य कोणती? एक, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची मांडणी, तिची सुरुवात प्रश्नांच्या मांडणीने व्हायला हवी. हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच भूतकाळात ज्या मानवी समाजाच्या सदस्यांनी ज्या काही कृती केल्या त्या कृती संबंधी प्रश्न असावेत. ते प्रश्न दैवी संकेतांशी, दैवी घटनाशी, धार्मिकतेशी संबंधित नसतात. तिसरं वैशिष्ट्य काय आहे तर या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे हे पुरावे विश्वासार्ह असावे. उत्तर, तर या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही विश्वासार्ह असावी. विश्वासार्ह असावीत. या प्रश्नांची उत्तरं विश्वासार्ह असावीत. म्हणजे विश्वासार्ह पुराव्यांचा त्यांना आधार असावा आणि त्यामुळे इतिहासाची मांडणी ही तर्क सुसंगत होते.
चौथं वैशिष्ट्य असं आहे, मानवजातीनं भूतकाळात ज्या ज्या कृती केल्या त्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या पुढच्या वाटचालीचा वेध घेता येतो. म्हणजे वाटचालीचा वेध घेता येतो. अशी एकूण 4 वैशिष्ट्य आपण बघितली, तर या वैशिष्ट्यांनी युक्त अशा आधुनिक इतिहासातील परंपरेची बीजे जी आहेत ती प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये प्राचीन इतिहासकार जे झाले, प्राचीन ग्रीक इतिहासकार झाले, त्या ग्रीक इतिहासकारांच्या लेखनामध्ये आढळतात. आणि त्यांनी इतिहासाला हिस्ट्री किंवा इंग्रजीत आपण इतिहासाला हिस्ट्री म्हणतो, तर हिस्ट्री हा शब्द नेमका आला कुठून, तर हा मूळ हिस्ट्री शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतून आला. हिस्ट्री हिस्टरी असं आपण म्हणू, तरी हा हिस्ट्री हा शब्द जो आहे हा असाही लिहिला तरी चालेल. तर हा हिस्टरी शब्द जो आहे हा मूळ ग्रीक भाषेतून आला. तर या हिस्ट्री या शब्दावरून आद्य इतिहासकार ज्याला म्हणतो ग्रीक इतिहासकार हिरोडोटस, या हिरोडोटसनं इसवी सन पूर्व 5व्या शतकात आपल्या ग्रंथाला या नावावरून शीर्षक दिलं, द हिस्ट्रीज. द हिस्ट्रीज हे शीर्षक आपल्या ग्रंथाला हिरोडोटस यानं दिलं. यानंतर आपण तिसरा मुद्दा जो पाहणार आहे, अभ्यासणार आहे, तो म्हणजे युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक व ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणं शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला. आणि पुढील काळात युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठता आली. 18व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक किंवा धार्मिक तत्संबंधीचं तत्वज्ञान जे आहे त्या विषयांना अधिक महत्व होतं. पण इसवी सन 1737ला जर्मनीमधील गॉर्टिंगेन इसवी सन 1737 मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन या विद्यापीठामध्ये इतिहास विषयाची स्वतंत्र अभ्यासशाखा सुरू झाली आणि नंतर जर्मनीतल्या सर्वच विद्यापीठांमध्ये हळूहळू सर्वत्र इतिहासाचा स्वतंत्र अभ्यास सुरू झाला आणि एकंदरीतच इतिहासावर अभ्यास होऊ लागला, चर्चा होऊ लागल्या.